करत 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 1600 वर्ष त्या ठिकाणी काय केलं त्यांनी, 1600 वर्ष तप केलं. 1600 वर्षामध्ये भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले आणि भगवान शिवाने सांगितलं, म्हणले इंद्रा माग, म्हणले काय करते. त्याने सांगितलं, म्हणले देवा सगळं संपलंय, म्हणले माझाच असणार ऐश्वर्य गेलं, माझा स्वर्ग गेला, माझी गादी गेली, माझं सिंहासन गेले त्या स्वर्गामध्ये. मी म्हटले आता मला या ठिकाणी भूतलावरती येऊन राहावं लागलं. म्हटले देवा तुम्ही कृपा करा आणि तो महिषासुर नावाचा दैत्य आहे ना त्याला मारण्याकरता या. तुमच्याशिवाय तो मरणार नाही आणि मरणार नाही म्हटल्याच्या नंतर भगवान शिवाने सांगितलं, म्हणले चिंता करू नका, मी येतो आणि त्याला मारतो. म्हणले भगवान शिवाने निघाले महाराज. निघता निघता पार्वती माता त्या ठिकाणी होत्या, जगदंबा माता त्या ठिकाणी उभा होत्या. त्यांनी विचारलं, म्हटलं तेव्हा कुठे चालला. त्यांनी विचारल्याच्या नंतर भगवान शिव सांगू लागले, म्हणजे पार्वती स्वर्गामध्ये त्या ठिकाणी काय झालंय, महिषी नावाचा दैत्य आहे, त्याने सगळ्या देवतांना त्राही त्राही केलेली आहे, त्याचा वध करण्याकरता चालला. त्या ठिकाणी जगदंबा माता म्हणतात, देवा तुम्ही चाललात ना तर मला सुद्धा येऊ द्या ना, मी सुद्धा तुमच्या संग येईल. तर त्या ठिकाणी महाराज भगवान शिवासोबत जगदंबा माता जातात. गेल्याच्या नंतर युद्ध करत 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 स्वर्गामधून वैकुंठ लोकामध्ये, वैकुंठ लोक तो दैत्य असणारा पळू लागला. भगवान शिवाला पाहिलं महाराज, त्याला माहिती होतं हा महात्मा कसा आहे, याचा तिसरा नेत्र जर उघडला तर मला हा रक्त दिसून देणार नाही ना, मला असं असणार काहीच दिसून देणार नाही. या ठिकाणी अमरजी नाईकवाडे नगरसेवक या ठिकाणी बाबाचा सत्कार करणार आहे, तरी बाबांनी स्वीकार करायचा आहे. अमरजी नाईकवाडे आपल्या कार्यक्रमामध्ये श्री व्यक्तीपरायण अमरजी नाईकवाडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना भगवान शिवाची कृपा आणि भगवान शिव त्या ठिकाणी त्यांच्यावरती कृपा प्रदान करतील. भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना, यश ऐश्वर्य त्या ठिकाणी लाभो, त्यांना आरोग्य असणारा लाभो. जैसे मामा तुकडे हेही या बाबाचा या ठिकाणी सत्कार करत आहेत. सगळ्यांनी त्यांच्या काळाच्या समुद्रामध्ये त्यांचा पण स्वागत करूया. ओम नमः पार्वती पतये शिव हर हर शिव हर हर. पत्राचा आणि एक पुष्पाचा जर एवढं महत्व असायचं, सरांनी एवढा सुंदर सरांनी एवढा सुंदर संस्कार केला. भगवान शिवाला प्रार्थना आहे त्यांना आरोग्य ऐश्वर्य त्या ठिकाणी लाभो आणि सुंदर असा असणारा त्यांच्या जीवनामध्ये उत्तर त्यांची प्रगती होत राहावी. आणि महाराज या ठिकाणी आपण श्रवण करत होतो की तो जो ईश्वर आहे ना,
त्या ईश्वराने स्वर्गातील लोकांकरता त्यांना अंतकरण करतात.